नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युरेका या ऑनलाईन लर्निंगसाठी असणाऱ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण आज या ठिकाणी जे रिॲक्शन स्टडी करणार आहोत त्या रिॲक्शन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स अँड डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स। तर या जे रिॲक्शन्स आहेत या आपण कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन प्रमाणेच आपण त्याचा सायमल्टेनियसली स्टडी करणार आहोत। Good morning students. Today we are here to discuss about the displacement reactions. या आधीच्या सेशनमध्ये आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन्स त्याचप्रमाणे डिकम्पोजिशन रिॲक्शन्स या सायमल्टेनियसली स्टडी केलेल्या आहेत। आणि सायमल्टेनियसली स्टडी करण्याचं कारण असं आहे बिकॉज दे आर एक्झॅक्टली ऑपोजिट टू इच अदर। म्हणजे त्यावेळेस तुम्ही त्याचं कंपॅरिझन करू शकता, त्याचे डिफरन्सेस जे आहेत ते पॉईंट आउट करू शकता। म्हणून कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन रिॲक्शन्स या सायमल्टेनियसली स्टडी केल्या। तसंच आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स हे एकाच वेळी आपण स्टडी करायचे ज्यावेळी आपण अभ्यासाला बसू त्यावेळेस। आता ह्या ज्या डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स आहेत त्याला सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं याला? सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। आणि कॉम्बिनेशन रिॲक्शनला सुद्धा एक नाव आहे पहा, कॉम्बिनेशन रिॲक्शनचं एक सिंथेसिस रिॲक्शन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। जर तुम्ही पाहिलं तर ही नावं काही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। तसंच याला अजून एक नाव पाहायला मिळेल तुम्हाला, सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। आता याला सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन का म्हणायचं हे आपल्याला लक्षात येईलच, पण सगळ्यात आधी आपण काय करूयात, ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर पहिल्यांदा आपण ही डेफिनेशन वाचणार आहोत। तर डेफिनेशन वाचण्यासाठी लक्षात घ्या, हे लेंदी स्टेटमेंट आहे, थोडंसं हे लेंदी आहे, परंतु आपण काय करूयात हे स्टेटमेंट तरी पण वाचूयात एकदा। आणि वाचल्यानंतर हाऊ वी आर गोइंग टू डिवाइड दिस स्टेटमेंट, आपण आधीच ते डिवाइड केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते लगेच लक्षात येतंय। तर द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट ऑर द सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन। अशा रिॲक्शन्सला आपण डिस्प्लेसमेंट किंवा सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं आपण म्हणणार आहोत। म्हणजे इथं जर मी पार्ट्स केले तर प्लेस ऑफ आयन्स ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, ती प्लेस घेतं, कोण घेतात? ती प्लेस इट इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, दुसरी रिॲक्टिव्ह एलिमेंट जी असेल ती त्याची जागा घेते। अँड फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स टेक्स प्लेस। म्हणजे ह्या 3 पॉइंट्समध्ये ह्याचं हे जे काही ह्याचं सेंटर आहे किंवा ह्याचा जो कोर आहे हा या 3 पॉइंट्समध्ये आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात। आता आपण ज्यावेळेस हे स्टडी करणार आहोत त्यावेळेस आपल्याला इथं आयन्स हा शब्द आलेला आहे, ठीक आहे, तिथे मी थोडंसं असं स्टार केलेलं आहे, लक्षात घ्या। त्यामुळे हा आयन्स हा शब्द आपल्याला थोडासा नीट समजून घेतला पाहिजे। तर त्याच्यासाठी मी इथं आता हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल घेणार आहे आणि ते एक्झाम्पल आहे कॉपर सल्फेट। कशाचं एक्झाम्पल आहे? कॉपर सल्फेट। आणि इथे आपण जे स्टडी करण्यासाठी जे एक्झाम्पल घेणार आहोत ते एक्झाम्पल पण कॉपर सल्फेटचंच घेणार आहोत। आता कॉपर सल्फेटला ब्ल्यू विट्रिऑल म्हणतात। कॉपर सल्फेटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, अतिशय सगळ्या प्रॉपर्टीज आपण नाही स्टडी करणार, परंतु तो आयनिक कंपाऊंड आहे। मग आयनिक कंपाऊंडचं जे प्रॉपर्टी आहे किंवा आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज आपण ज्यावेळेस मेटलर्जी पार्ट स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण डीपमध्ये स्टडी करणार आहोत। पण तरीसुद्धा इथे हे आयन्स कसे तयार होतात काय हे सांगणं महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक प्रोसेस आहे पहा, आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे? डिझोल्युशन। म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलाही सबस्टन्स डिझॉल्व करतो, म्हणजे सोडियम क्लोराईड आपण डिझॉल्व केला, त्याचप्रमाणे हायड्रोक्लोरिक ॲसिड जर आपण पाण्यामध्ये हळूहळू टाकलं, तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ह्या प्रोसेसमध्ये आयन्स आर सेपरेटेड अँड दिस इज द मेन रिझल्ट ऑफ डिझोल्युशन प्रोसेस। म्हणजे डिझॉल्व कुठलाही सबस्टन्स झाला की आयन्सचं सेपरेशन होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं। म्हणजे आता या ठिकाणी हे कॉपर सल्फेट हा आयनिक कंपाऊंड आहे, तो क्रिस्टलाइन आहे, आणि क्रिस्टलाइन कंपाऊंड्स दे आर वॉटर सोल्युबल कंपाऊंड्स, हे पण इथे लक्षात घ्यायचं आहे। क्रिस्टलाइन कंपाऊंड्स असतील तर ते कसे आहेत? ते वॉटर सोल्युबल आहेत। मग कॉपर सल्फेट इट अंडरगोज डिझोल्युशन, आणि या ठिकाणी ॲक्वियस म्हणजे पाण्यामध्ये ते डिझॉल्व होतात, वॉटरमध्ये डिझॉल्व होतात, आणि आयनिक कंपाऊंड्स डिझॉल्व झाल्यानंतर अशा प्रकारचे
सेपरेटली रॅडिकल्स आपल्याला मिळतात. Cu2 प्लस ॲक्वियस आणि SO4 -2 ॲक्वियस हे रॅडिकल्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. मग आता हे रॅडिकल्स मिळाल्यानंतर ही जी प्रोसेस आहे याला आपण डिसोल्युशन म्हणतो. म्हणजे आयनिक कंपाऊंडचं ही प्रॉपर्टीज आहे की आयनिक कंपाऊंड्स दे आर वॉटर सोल्युबल, दे आर क्रिस्टलाइन. जे जे कंपाऊंड्स क्रिस्टलाइन आहेत ते वॉटर सोल्युबल असतात. आणि हे आपल्याला आहे पुढे, म्हणजे लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट अशी नाही आहे की आपण पुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगतोय. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की वॉटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड. डिसोसिएशन आहे, आयनायझेशन आहे, हायड्रेशन एनर्जी ऑफ वॉटर आहे, ह्या आपण सांगत नाही आहेत तुम्हाला. आपण फक्त तुम्हाला काय सांगते की आयन्स हे सेपरेट होतात, एवढं तरी तुम्ही समजून घेतलंच पाहिजे. ठीक आहे. मग कॉपर 2 प्लस इन द ॲक्वियस फॉर्म, SO4 -2 इन द ॲक्वियस फॉर्म. आणि हे झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आयन्स मिळणार आहेत ॲक्वियस सोल्युशनमध्ये. मग ॲक्वियस सोल्युशन का घ्यायचं आहे? नेहमी प्रश्न विचारत अभ्यास करा. माझं नेहमीचं हे सांगणं आहे की ॲक्वियस सोल्युशन, वाय वी आर गोइंग टू टेक दिस ॲक्वियस सोल्युशन. तर आपण ॲक्वियस सोल्युशन घेण्यामागचं कारण असं आहे, कारण ज्यावेळेस आपण वॉटर घेतोय, वॉटर इज युज्ड ॲज अ सॉल्वंट इन दिस केस. सो द मेन प्रॉपर्टी ऑफ वॉटर इज दॅट इट इज अ न्यूट्रल कंपाऊंड. म्हणजे न्यूट्रल आहे तो. वॉटर हा असा कंपाऊंड आहे की तो न्यूट्रल आहे, तो कोणाशीही रिॲक्ट होणार नाही. ओके, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, इट इज ॲक्टिंग ॲज अ युनिव्हर्सल सॉल्वंट. काय आहे वॉटर? युनिव्हर्सल सॉल्वंट आहे. हे पण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अनेक केमिकल रिॲक्शन्समध्ये वॉटर इज यूज्ड ॲज अ मीडियम, वॉटर इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट फॉर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. वॉटरच का यूज करायचं आहे? कारण वॉटर हा न्यूट्रल आहे अँड इट इज डिसॉल्विंग मेनी सबस्टन्सेस. साध्या साध्या गोष्टी असतात, माहीत असतात आपल्याला, पण आपण त्याकडे एवढं लक्ष देत नाही. ओके, आता हा कॉपर सल्फेट ज्यावेळेस तो ॲक्वियस फॉर्ममध्ये आपण घेणार आहे, आपण वॉटर घेणार आहे. कारण वॉटर हा म्हणजे आपल्याला जर कुठल्याही रिॲक्शन्स करायच्या असतील, देर शुड बी अ कॉन्टॅक्ट बिटवीन द डिफरंट मॉलिक्युल्स, डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ द मॉलिक्युल्स. त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट यायला पाहिजे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स हे सगळं व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी कुठलं तरी मीडियमची गरज आहे. आणि वॉटर हे कॉमनली आपण वेगवेगळ्या रिॲक्शनसाठी मीडियम म्हणून ते यूज करतो. मग आता इथे दाखवताना आपण कसं दाखवणार पहा, Cu SO4. ठीक आहे, ॲक्वियस. मग आता लक्षात येईल ॲक्वियस काय घ्यायचं आपल्याला. ओके, ॲक्वियस म्हणजे सोल्युशन ऑफ अ सबस्टन्स इन वॉटर, इट इज कॉल्ड ॲज ॲक्वियस सोल्युशन. लिहिताना इथं लिहायचं आहे खाली AQ असं लिहायचं आहे. आणि प्लस आपण नंतर लिहिणार आहे पुढचा पार्ट. आता मी तिन्ही रिॲक्शन्स ज्या आहेत त्या तिन्ही रिॲक्शन्स मी कॉपर सल्फेटशीच घेणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे पुढची रिॲक्शन पण मी कशाशी घेतलेली आहे? कॉपर सल्फेट. एक रिॲक्टंट माझा फिक्स आहे आणि तो रिॲक्टंट म्हणजे कोणता आहे? कॉपर सल्फेट. परत इथे काय आहे? CuSO4 आणि इथे काय आहे? ॲक्वियस म्हणजे कॉपर सल्फेट. आय एम टेकिंग इट इन द ॲक्वियस फॉर्म. आणि ॲक्वियस फॉर्ममध्ये याच्यासाठी बिकॉज वी आर ऑब्टेनिंग द आयन्स अँड in this case the ions of copper they are displaced by the another element which is more reactive. हे आपण इथे लक्षात घेऊयात. मग आता इथे जे एलिमेंट्स आपण घेणार आहोत ते पण खूप महत्त्वाचे आहेत. आणि कॉपर हा जो आहे ह्याचं जे कॅरेक्टर आहे ते नीट लक्षात घ्या, त्याची पोझिशन लक्षात घ्या. कॉपर हा नोबेल मेटल्समध्ये आहे. कॉपर, सिल्वर, गोल्ड हे जे आहेत हे नोबेल मेटल्स आहेत. पिरियॉडिक टेबलमध्ये यांची जर पोझिशन बघितली तर दीज आर द नोबेल मेटल्स. दे आर लेस रिॲक्टिव्ह ॲज कम्पेअर्ड टू द अदर मेटल्स. अदर मेटल्सची कम्पॅरिझनमध्ये ह्यांची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. म्हणजे आता इथं जर मी घेतले पीबी हा एक मेटल घेतला, पीबी इन द सॉलिड फॉर्म. पीबी आपल्या सर्वांना माहिती आहे, जे लेड म्हणतो आपण त्याला पीबी असं म्हणतो आपण. त्याचप्रमाणे सेकंड विल बी झिंक घेणार आहे मी इथं, झिंक इन द सॉलिड फॉर्म. आणि थर्ड जो आपला डे टू डे लाईफशी रिलेटेड अगदी सिम्पल म्हणजे घरामध्ये असणारी लोखंडी वस्तू वगैरे, तर Fe आपण हे घेणार आहोत. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे मी 3 एलिमेंट्स घेतले. मग हेच एलिमेंट्स का घेतले? बिकॉज दीज एलिमेंट्स आर मोर रिॲक्टिव्ह. लक्षात घ्या, हे एलिमेंट्स कसे आहेत? जास्त रिॲक्टिव्ह आहेत.
आणि त्याच्यामुळं हे एलिमेंट्स कुणापेक्षा जास्त रिॲक्टिव्ह आहे, कॉपरपेक्षा. मीन्स दे विल बी व्हेरी इझिली डिस्प्लेसिंग कॉपर आणि कॉपर विल बी रिमूव्ह. म्हणजे इथं जर मी असं दाखवलं, कॉपरला हे डिस्प्लेस करणार आहे, कॉपरची जागा घेणार आहे, Fe याची जागा घेणार आहे आणि कॉपर हा रिमूव्ह होणार आहे. अशा पद्धतीने आपण इथे हा जो ॲरो दाखवलेला आहे, इट इज इंडिकेटिंग दॅट विच एलिमेंट विल बी डिस्प्लेस्ड इन दिस रिॲक्शन. आता हे ज्यावेळेस हे सगळं होईल त्यावेळेस काय होणार आहे, द प्रॉडक्ट्स फॉर्म, कोणते प्रॉडक्ट्स या ठिकाणी तयार होणार आहेत हे पण लक्षात घ्या. आता इथे ज्यावेळेस आपण प्रॉडक्ट्स फॉर्म लिहिणार आहोत तर कसे प्रॉडक्ट्स तयार होतात तेही पाहूयात आपण. तर पहिल्यांदा मी इथे लिहिते PbSO4. ओके, म्हणजे कुणाची जागा घेणार आहे, हा लेड कॉपरची जागा घेणार आहे. अँड इट विल बी कन्वर्टेड इनटू इट्स आयनिक फॉर्म. इथे पहा, ह्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही आहे, 0 0 0. ॲटम ॲज अ होल इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. कधी झाला हा अभ्यास, 8वीला 7वीला हे झालेले आपल्याला की ॲटम हा न्यूट्रल आहे. हे ॲटॉमिक फॉर्ममध्ये आहे, हे एलिमेंटल फॉर्ममध्ये आहे आणि आता हे कुठल्या फॉर्ममध्ये गेलेलं आहे, आयनिक स्टेटमध्ये गेलेलं आहे. लेड सल्फेट आणि आयनिक स्टेटमध्ये असेल तर आयनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल, म्हणजे त्याचे आयन्स हे वॉटरमध्ये असणार आहेत. दे विल बिकॉज लेड सल्फेट विल बी वॉटर सोल्युबल, म्हणजे लेड सल्फेट हा वॉटर सोल्युबल राहणार आहे. इथे काय तयार होईल ते पण लक्षात घ्या. इथे तयार होईल झिंक सल्फेट. झिंक सल्फेट तयार होईल या ठिकाणी आणि झिंक सल्फेट तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ZnSO4 लिहिणार आहोत आणि इथे FeSO4 लिहिणार आहोत. ओके, FeSO4 अँड इट विल बी रिटन इन द फॉर्म ऑफ ॲक्वियस. म्हणजे ॲक्वियस म्हणून आपण ते लिहायचं आहे. तर ॲक्वियस म्हणून का लिहितोय आपण, बिकॉज इट इज इन द डिझॉल्व्ड स्टेट अँड इट इज इन द आयनिक फॉर्म. म्हणजे डिझोल्युशन फॉर्ममध्ये, डिझॉल्व्ड स्टेटमध्ये हे आयन्स त्या मीडियममध्ये, त्या रिॲक्शन मीडियममध्ये असणार आहेत. आणि मग काय राहिला शिल्लक इथे, कोण राहिला तर हा कॉपर. ठीक आहे, हा कॉपर म्हणजे तिथे आपण प्लस Cu, आणि Cu कसा असेल, सॉलिड फॉर्ममध्ये असेल, प्लस Cu हा सॉलिड फॉर्ममध्ये असेल, प्लस Cu हा सॉलिड फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, आता अशा पद्धतीने आपण ह्या रिॲक्शन्स लिहिलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही ह्या रिॲक्शन्सचा अभ्यास करताय त्यावेळेस मी जर असा प्रश्न तुम्हाला विचारला, मी आता एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. इथे प्रश्न असा आहे माझा की मी जर FeSO4चं सोल्युशन घेतलं, ओके, असा प्रश्न आहे माझा. मी जर FeSO4 घेतलं ॲक्वियस फॉर्ममध्ये आणि मी त्या ठिकाणी Cu घेतला सॉलिड फॉर्ममध्ये, तर ही रिॲक्शन होईल का, वेदर दिस रिॲक्शन विल हॅपन ऑर नॉट. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की इथं प्लेस ऑफ द आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे Fe जर आहे, Feला कॉपर डिस्प्लेस करणार का नाही, लक्षात आलं. Fe विल नॉट बी डिस्प्लेस्ड बाय कॉपर. असे स्वतःला ज्यावेळेस तुम्ही प्रश्न विचाराल, एखादी रिॲक्शन अशी उलटी घेऊन असं होईल का, प्रश्न विचारा स्वतःला, असं होईल का, असं नाही होणार. ठीक आहे, म्हणजे अशी जर रिॲक्शन तुम्ही लिहिली तर ही पूर्णपणे केमिकली इट विल बी अ रॉंग रिॲक्शन. असं कधीच होणार नाही की Fe जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह आहे आणि तरी सुद्धा कॉपरने त्याला डिस्प्लेस केलेलं आहे. खूप महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. प्लेस ऑफ आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, जो लेस रिॲक्टिव्ह आहे त्याची जागा मोर रिॲक्टिव्ह घेणार आहे, हे इथं विसरायचंच नाहीये. लक्षात आलं. म्हणजे प्लेस ऑफ आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट अँड फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स. त्याचे स्वतःचे आयन्स तयार होतात. झाले का लेडचे आयन्स तयार झाले, झिंकचे आयन्स तयार झाले, Feचे आयन्स तयार झाले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारत अभ्यास करा. विचारा ना स्वतःला की असं झालं तर असं होईल का. प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करा. मिळेल उत्तर नाही तर नाही मिळणार, पण प्रयत्न तर करत राहा. म्हणजे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस असंच होईल का, असं नाही होणार का, असे जितके तुम्ही प्रश्न विचाराल, विज्ञान हा विषय हा क्युरिओसिटीचा विषय आहे, मी वारंवार सांगतेय. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. आता परत एकदा आपण ह्या टॉपिककडे येऊयात. म्हणजे टॉपिकमध्ये आपण हे जे दाखवलेलं आहे याला जनरल इक्वेशन आपल्याला लिहिता येईल का. ओके,
जनरल इक्वेशन जे आहे ते जनरल इक्वेशन काय येईल या ठिकाणी, मी याला ए म्हणणार, याला बी म्हणणार. म्हणजे मी काय म्हणणार या ठिकाणी, ए बी. बरोबर आहे, मी असं ए बी लिहिणार आहे. प्लस काय लिहिणार आहे मी, सी. आता ए बी आणि सी लिहिल्यानंतर कोण कुणाला डिस्प्लेस करणार आहे, कोण मोर रिॲक्टिव्ह आहे. जसं मी इथे मोर रिॲक्टिव्ह लिहिलं तसं मी याला पण लिहिते. हा पण आहे मोर रिॲक्टिव्ह. कोण मोर रिॲक्टिव्ह आहे, हा सी जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू ए. मग कोण कुणाला डिस्प्लेस करेल, सी हा ए ला डिस्प्लेस करेल आणि काय तयार होईल, सी बी प्लस ए. ए हा काय होईल, एकटा असा बाहेर पडेल. तो एलिमेंटल फॉर्ममध्ये किंवा हा मेटॅलिक फॉर्ममध्ये असेल. हा मेटॅलिक फॉर्ममध्ये आपल्याला स्पष्टपणे ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट्स करू, एक्सपेरिमेंटसाठी पण आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल. आता थिओरॉटिकल पार्ट थोडासा समजून घ्या. हा मेटॅलिक फॉर्म बाहेर पडेल, सॉलिड फॉर्ममध्ये बाहेर पडेल, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि नेहमी आपण अभ्यास करताना हे झाल्यानंतर आपण परत एकदा डेफिनेशन वाचूया. काय आहे डेफिनेशन, द रिॲक्शन इन विच द प्लेस of the ions of a less reactive element, ions of a less reactive element, okay, हा less reactive आहे, is taken by another more reactive element by the formation of its own ions, formation of its own ions, त्यांचे स्वतःचे आयन्स तयार झाले आणि म्हणून मग अशी जी रिॲक्शन आहे याला डिस्प्लेसमेंट म्हणतात किंवा सिंगल डिस्प्लेसमेंट म्हणतात. मग सिंगल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, ह्याच्यामध्ये फक्त हा कॉपर जो आहे एवढा कॉपरच फक्त डिस्प्लेस झालेला आहे. बाकी कुणाचीही जागा बदललेली नाहीये, फक्त कॉपरची जागा लेडनी घेतलेली आहे. एवढी एकच डिस्प्लेसमेंट झालेली आहे. म्हणून या रिॲक्शन्सला सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स म्हणतात. हेही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आणि नेहमी प्रश्न विचारत अभ्यास करायचा आहे. परत एकदा आपण लास्टली हे डेफिनेशन वाचूया. तुम्ही पण हे वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याचे पार्ट्स करा. ज्यावेळेस एखादं लेंथी स्टेटमेंट येईल त्यावेळेस त्याचे पार्ट्स करून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन्स ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय द फॉर्मेशन ऑफ इट्स ओन आयन्स इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट ऑर अ सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता हे सगळं जे काही आहे डिझोल्युशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जे काही तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे ते 3 पॉईंट्समध्ये तुम्ही लिहायचं आहे. डेफिनेशन, एक्झाम्पल आणि या ठिकाणी एक्सप्लेनेशन जरी तुम्ही केलं, डेफिनेशन आणि एक्झाम्पल एवढ्या 2 पॉईंट्समध्ये लिहिलं आणि एखादी रिॲक्शन एक्सप्लेन केली. फक्त इथे खाली लिहिताना तुम्ही त्याचे नेम्स लिहायचे आहेत. मी एकदा सांगितलं की आता परत मी सांगणार नाही आहे की ते तुम्ही नेम्स लिहायचे आहेत रिॲक्टंट्सचे आणि प्रॉडक्ट्सचे. आणि स्वतःला प्रश्न विचारत अभ्यास करा. डेफिनेशन वारंवार वाचून बघा, त्याचे पार्ट्स करून ती वाचा आणि हे सगळं इथे लिहून घ्यायचं आहे. आणि लिहून घेतल्यानंतर व्हिडिओ पॉज करा, लिहून घ्या आणि आपण नंतर पुढचा जो पार्ट आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन तो पार्ट आपण अभ्यासणार आहोत. आता आपण या ठिकाणी ज्या रिॲक्शन्स डिस्कस करणार आहोत त्या रिॲक्शन्स म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स. ज्या पद्धतीने आपण अभ्यास करतो तो अभ्यास नीट लक्षात घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण अभ्यास करणार आहोत त्यावेळेस सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स या सायमल्टेनियसली एका वेळी स्टडी करायच्या आहेत. म्हणजे त्याच्यामधला कंपॅरेटिव्ह पार्ट, त्याच्यानंतर डिफरन्सेस जे आहेत ते आपल्याला लक्षात येतात. तर पहिल्यांदा आपण हे डेफिनेशनचे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण वाचणार आहोत. आणि लक्षात घ्या की हे स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या स्टेटमेंटपेक्षा खूप सिंपल आहे. त्यामुळे हे आपल्याला एक्सप्लेनेशनसाठी किंवा आपल्याला समजून घेण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. तर हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे पहा. द रिॲक्शन्स इन विच आयन्स आर एक्सचेंज टू फॉर्म अ प्रेसिपिटेट सच रिॲक्शन्स आर कॉल्ड ॲज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असं या ठिकाणी आपल्याला आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द स्टेटमेंट फ्रॉम युअर टेक्स्टबुक. आपल्या टेक्स्टबुकमध्ये हे स्टेटमेंट आहे. आता याच्यासाठी आपण हे स्टेटमेंट सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ह्याच्यामध्ये जो आहे तो आयन्स आहे. म्हणजे लक्षात घ्या आयन्स आर एक्सचेंज्ड हा पार्ट थोडासा फोकस करूयात आपण. मग आयन्स आर एक्सचेंज म्हणजे काय की जे आयनिक कंपाऊंड्स असतात त्यांच्यामध्ये आयन्स असतात आणि त्यांच्यामध्ये एक्सचेंज प्रोसेस होते हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि कुठलीही एक्सचेंज प्रोसेस या ठिकाणी होण्यासाठी
त्या आयन्सला आपल्याला डिझोल्युशन करावं लागेल, त्या आयनिक कंपाऊंड्सचं त्यांना डिझॉल्व करावं लागेल आणि मग त्या आयन्सचं सेपरेशन होईल. अँड सच टाईप ऑफ सोल्युशन्स इन विच द आयन्स आर सेपरेटेड, these solutions are readily available for the reaction, and the ions they can move from one place to another, and thus the exchange of ions to form a precipitate, it is possible by means of that medium, and the medium of reaction is water. And I have already explained that water is a neutral compound, and it also acts as a universal solvent. म्हणजे अनेक प्रकारच्या रिॲक्शन्स ह्या वॉटरमुळे होतात, कारण हे आयन्स दे आर फ्री टू मूव्ह when they are dissolved in water, and such a solution is called as the aqueous solution. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आपण इथे आयनिक कंपाऊंड्स तर असायला पाहिजे, कारण एक्सचेंज ऑफ आयन्स आपण दिलेला आहे, आणि प्रेसिपिटेट कसे तयार होतात याचं आपण इथे डिस्कशन करणार आहोत. तर पहिली जी रिॲक्शन आहे ती आपण जर घेतली तर बेरियम क्लोराईड. ओके, तर बेरियम क्लोराईड in the aqueous, it is in the aqueous form and it reacts with sulfuric acid. बेरियम क्लोराईडची सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन होते आणि अशा पद्धतीने H2SO4 तो पण आपण काही कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये घेणार नाहीये, इट विल बी टेकन इन द फॉर्म इन द ॲक्वियस फॉर्म. अशा पद्धतीने ही आपण रिॲक्शन घेणार आहोत. म्हणजे हे दोन रिॲक्टंट्स आहेत. ठीक आहे. आफ्टरवर्ड्स वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द प्रॉडक्ट्स. त्याचप्रमाणे दुसरी जी रिॲक्शन आहे बेरियम क्लोराईडची, बेरियम क्लोराईड अगेन इन द ॲक्वियस फॉर्म, इट रिॲक्ट्स विथ झिंक सल्फेट. दुसरा जो आयनिक कंपाऊंड आहे तो कोणता आहे, झिंक सल्फेट. आता हे तुम्हाला आपण रॅडिकल्सचा आपण स्टडी ज्यावेळेस केला त्यावेळेस आपण सांगितलेलं तुम्हाला, हे तुम्हाला -2 +2 -1 +2 हे जे चार्जेस आहेत त्या रॅडिकलवरचे किंवा त्यांची बॅलन्सी, ज्या एलिमेंट्सची बॅलन्सी जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे बेरियम क्लोराईड प्लस झिंक सल्फेट हा दुसरा पार्ट झाला. आणि बेरियम हा एलिमेंट जो आहे किंवा बेरियमचं क्लोराईड जे आहे, बेरियम बिलॉंग्स टू द अल्कलाइन अर्थ मेटल्स. म्हणजे जो सेकंड ग्रुप आहे पिरियॉडिक टेबलमधला, त्या सर्वांची बॅलन्सी किती आहे, 2 आहे. आणि मग आपल्याला हे जर माहिती असेल, मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा आपण व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर आपल्याला या ठिकाणी बॅलन्सी, त्या एलिमेंटचं जे काही कंपाऊंड तयार होईल त्याचा फॉर्म्युला, याच्यामध्ये आपली कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे ती कॅल्शियम सल्फेटची, कॅल्शियम क्लोराईडची रिॲक्शन आहे. कॅल्शियम क्लोराईड इन द ॲक्वियस स्टेट, ॲक्वियस स्टेटमध्ये आहे, त्या ठिकाणी इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, आणि मग या ठिकाणी इट रिॲक्ट्स विथ सोडियम सल्फेट Na2SO4. आता आपल्याला हे माहिती पाहिजे, सोडियम हा फर्स्ट ग्रुपमधला एलिमेंट आहे, त्याची बॅलन्सी 1 आहे, तो पॉझिटिव्ह आयन तयार करणार, म्हणजे कॅरिंग ओनली 1 चार्ज, अँड सल्फेट इट इज हॅव्हिंग -2 चार्जेस. म्हणजे या ठिकाणी आपण ॲक्वियस हे लिहूयात, म्हणजे Na+ आणि SO4 -2 अशा टाईपचे आयन्स त्या ठिकाणी सेपरेट झालेले होतात, आणि म्हणून मग इथे आपण ॲक्वियस सोल्युशनमध्ये कशा पद्धतीने ते नंतर एक्सचेंज होतं ते आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. तर हे Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेट, हा सल्फेट आणि हा सोडियम. त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे जी आपण याच्या आधी पण स्टडी केलेली आहे, K2CrO4. म्हणजे हा K2CrO4 हा इट इज अ येलो कलर कंपाऊंड ॲट इन फॉर्म्स अ क्लिअर सोल्युशन. क्लिअर सोल्युशन त्या ठिकाणी तयार होतं. आणि मग हा पोटॅशियम क्रोमेट आहे, हा पोटॅशियम क्रोमेट बेरियम सल्फेट बरोबर याची रिॲक्शन होते, BaSO4. BaSO4 इन द ॲक्वियस फॉर्म, इट रिॲक्ट्स विथ BaSO4. आणि नंतरची लास्टची रिॲक्शन आहे ती रिॲक्शन ऑफ सिल्वर नायट्रेट, AgNO3. AgNO3 ची रिॲक्शन जी आहे, AgNO3 इन द ॲक्वियस फॉर्म, इट रिॲक्ट्स विथ सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय आहे, कॉमन सॉल्ट आहे. ओके, सोडियम क्लोराईड इन द ॲक्वियस स्टेट, अँड डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्ट्स दे आर फॉर्म ड्यू टू द एक्सचेंज ऑफ आयन्स. हे खूप महत्त्वाचं आहे, आयन्सचं काय होतं, एक्सचेंज होतं, ही गोष्ट विसरायचीच नाहीये. ठीक आहे. आता हे आयन्सचं एक्सचेंज कसं होतं हे न सांगता मी काय करते पहा, लक्षात घ्या. इथे आपण डिझोल्युशन झाल्यानंतर याचे आयन्स तयार होणार आहेत, आणि मी इथे असा
बॉक्स काढते प्रत्येक ठिकाणी. ओके, आय एम जस्ट ड्रॉइंग हिअर अ बॉक्स. इथे आपण बॉक्स काढूयात. अशा पद्धतीने सगळीकडे आपण बॉक्स काढलेला आहे. पहा इथे असा एक बॉक्स काढतोय आपण. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी असा आपण केलेला आहे. ठीक आहे, आणि हे केल्यानंतर आपल्या लक्षात आलंय आता आपण हे प्रॉडक्ट्स लिहिणार आहोत. ठीक आहे, आणि प्रॉडक्ट्स लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने डिस्प्लेसमेंट झालेली आहे. ठीक आहे, आता बेरियम क्लोराईड आणि म्हणजे या ठिकाणी H2 आणि Cl2 हे दोन एकत्र येणार आहेत आणि एकत्र आल्यानंतर त्यांचं काय तयार होणार आहे, HCl नाहीतर H2Cl2 म्हणाल. H2Cl2 हा नवीनच कंपाऊंड तयार होईल. मग म्हणजे तुम्हाला म्हणजे बघावं लागेल हे कुणी शोधून काढला हा H2Cl2 कंपाऊंड. ओके, तर H2Cl2 म्हणायचं आहे का, नाही. H2Cl2 हा कंपाऊंड अजूनपर्यंत नाही आलेला, म्हणजे कुठेही तो सापडलेला नाही आहे. नाही तर तुमच्या ह्याच्यामध्येच तो येईल H2Cl2 आणि मग मार्क्स जातात असं काहीतरी नवीन हे केल्यानंतर. मग काय येईल, हायड्रोक्लोरिक ऍसिड, आणि तो कुठल्या फॉर्ममध्ये असेल, ॲक्वियस फॉर्ममध्ये. म्हणजे हे दोन एकत्र आले. पहा, म्हणजे आधी हे दोन एकत्र होते, आता हे दोघांचं काय झालेलं आहे, या ठिकाणी कॉम्बिनेशन झालेलं आहे. म्हणजे हा म्हणजे एक्सचेंज थोडक्यात या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे हा बेरियम आणि सल्फेट हा पण एकत्र आलेला आहे. म्हणजे बघा काय तयार झालं या ठिकाणी, BaSO4, आणि BaSO4 इट इज इन द फॉर्म ऑफ सॉलिड, म्हणजे तो सॉलिड फॉर्ममध्ये किंवा प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये. आता आपण वेगवेगळे जे सिम्बॉल्स आहेत ते कसे वापरायचे ते पण पाहणार आहोत. आता हा बघा इथे झिंक क्लोराईड, तर झिंक क्लोराईडचा फॉर्म्युला ZnCl2 आहे. ZnCl2 येईल, त्याचा फॉर्म्युला तोच आहे ZnCl2. मग ZnCl2 आपण लिहिणार आहोत. आणि हा बेरियम सल्फेट. ठीक आहे, मग हा बेरियम सल्फेट तो परत व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट आहे. आणि असंही साईन त्याला दाखवतात. लक्षात आलं की म्हणजे प्रेसिपिटेट दाखवताना असं डाऊनवर्ड डायरेक्शनचा एरो सुद्धा चालतो. हा व्हाईट प्रेसिपिटेट आहे, हा व्हाईट प्रेसिपिटेट आहे. आणि या ठिकाणी झिंक क्लोराईड हा इट इज हायली सोल्युबल इन वॉटर अँड देअरफॉर इट इज फॉर्मिंग पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स अँड देअरफॉर वी हॅव रिटन देअर ॲक्वियस. म्हणून आपण तिथे ॲक्वियस लिहिणार आहोत. आता इथे पण बघा, आता इथे पण असं करायचं नाहीये लगेच Na2Cl2. Na2Cl2 आहे का कुणी नाही आतापर्यंत. मग आपण काही नवीन संशोधन करायचं नाही मनानेच. मग ट्वाइस NaCl. NaCl म्हणजे काय, ॲक्वियस. म्हणजे Na2Cl2 या ठिकाणी Na2 आहे, NaCl2 आहे. ते दोन्ही पण ॲटम्स, Na चे 2 ॲटम्स आणि Cl चे 2 ॲटम्स एकत्र येतात आणि काय तयार होतं, सोडियम क्लोराईड तयार होतं. आणि या ठिकाणी कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट म्हणजे काय आहे, ज्याला आपण प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणतो, तो कॅल्शियम सल्फेट. आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत हे लिहिण्याच्या. इथे मी कसं लिहिलंय बघा, कॅल्शियम सल्फेट अशा पद्धतीने मी S लिहिलेला आहे. इथे डाऊनवर्ड डायरेक्शनने एरो केलेला आहे आणि इथे ॲक्वियस लिहिलं आहे बिकॉज दीज आयन्स आर इन द डिझॉल्व्ड स्टेट अँड देअरफॉर आय हॅव रिटन देअर द वर्ड ॲक्वियस इन ब्रॅकेट. आता इथे पण बघा काय तयार होणार आहे, BaCrO4. काय तयार होईल या ठिकाणी, BaCrO4. आणि इथे आपण आता येलो प्रेसिपिटेट असं लिहूयात. येलो प्रेसिपिटेट, येलो PPT म्हणजे येलो प्रेसिपिटेट. डाऊनवर्ड डायरेक्शननी एरो दाखवला या ठिकाणी. म्हणजे पुढे काय राहिलं मग इथे, K2SO4. त्याचा फॉर्म्युला K2SO4 असेल. पहा तुम्ही, पोटॅशियम किती चार्जेस आहेत, सल्फेटवरती -2 चार्जेस आहेत. पोटॅशियम हा फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे, त्याच्यामुळे तो 1 इलेक्ट्रॉन देतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे केमिकल रिॲक्शन्स लिहिताना आपल्या चुकत नाहीत. त्याच्यानंतर हे एक पहा इथे, सिल्वर क्लोराईड म्हणजे काय तयार होतं, AgCl. AgCl परत हा याला काय म्हटलं जातं, कर्डी व्हाईट प्रेसिपिटेट. म्हणजे दह्यासारखा हा प्रेसिपिटेट तयार होतो, म्हणून याला काय म्हणतात, कर्डी व्हाईट प्रेसिपिटेट असं त्याला म्हणतात. कर्डी व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म. परत आपण डाऊनवर्ड डायरेक्शनने एरो दाखवू, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. डाऊनवर्ड डायरेक्शनने एरो किंवा ब्रॅकेटमध्ये S पण लिहू शकतो. आणि मग प्लस आपण काय करणार आहोत या ठिकाणी, NaNO3. म्हणजे NaNO3 हा जो आहे तो परत कुठल्या फॉर्ममध्ये राहणार आहे, ॲक्वियस फॉर्ममध्ये राहणार आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन एकच प्रकार आहे आणि या एकाच प्रकारासाठी आपण इथे वेगवेगळ्या 5 रिॲक्शन्स घेतलेल्या आहेत. आता
ह्या 5 रिॲक्शन्स घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलंय की कशा पद्धतीने हे आयन्सची पोझिशन जी आहे ती एक्सचेंज झालेली आहे. म्हणजे हा आयन BaSO4 इकडे गेलेला आहे आणि हा Cl इकडे गेलेला आहे. म्हणजे ॲट अ टाइम 2 डिफरंट आयन्स दे आर चेंजिंग देअर पोझिशन. म्हणजे हा सल्फेट इकडे जातोय पहा, परत एकदा लक्षात घ्या. हा जो सल्फेट आहे हा सल्फेट इकडे बेरियमच्या शेजारी जातोय आणि हा क्लोरीन जो आहे तो हायड्रोजनच्या शेजारी जातोय. मीन्स ॲट अ टाइम 2 डिफरंट आयन्स दे आर एक्सचेंजिंग देअर प्लेस, they are changing their place, they are changing their position, and therefore such a type of reactions they are called as the double displacement reactions. आणि मग याचं मला जर जनरल फॉर्म लिहायचं असेल तर मी ते कसं लिहिणार हे लक्षात घ्या. मग जनरल फॉर्म लिहायचं असेल तर मी ह्याला A आणि ह्याला B म्हणणार. ठीक आहे. मग आता इफ आय राईट हिअर A अँड B, म्हणजे इथे लिहूयात आपण A आणि B इथे वरती. म्हणजे ह्याला मी समजा A म्हटलं, ह्याला B म्हटलं, प्लस म्हणजे हा प्लस असेल हा मायनस असेल. these are the reactions which are involving the exchange of ions and therefore they are taking place in the ionic compounds. ओके. मग या ठिकाणी हे A प्लस B मायनस प्लस या ठिकाणी हा पॉझिटिव्ह पार्ट आहे H2 2H प्लस या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी मी C म्हणणार आहे. C हा पॉझिटिव्ह पार्ट असेल, D हा निगेटिव्ह पार्ट असेल, C प्लस D मायनस. आता काय होतं या ठिकाणी A प्लस, ठीक आहे, आणि D मायनस. पहा A प्लस आणि D मायनस BA हे, ठीक आहे. म्हणजे काय होणार या ठिकाणी A प्लस D मायनस आणि दुसरा जो पार्ट आहे तो काय येणार आहे C प्लस B मायनस. म्हणजे प्लस C प्लस B मायनस ही त्याची जनरल रिॲक्शन होईल. म्हणजे इन जनरल वी कॅन से दॅट A हा A आहे आणि हा D आहे. A प्लस D मायनस या ठिकाणी आणि C प्लस B मायनस अशा पद्धतीने एक्सचेंज झालेला आहे. आणि इथे दोन वेगवेगळ्या आयन्सचं एक्सचेंज झालेलं आहे, दोन ठिकाणी एक्सचेंज झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी या रिॲक्शन्सला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. आणि प्रेसिपिटेट इज फॉर्म. दिस इज वन ऑफ द मेन कॅरेक्टर्स ऑफ दिस टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आता तुम्ही स्वतःच्या नोट्स काढा, एखादी रिॲक्शन या ठिकाणी एक्सप्लेन करा, डेफिनेशन समजून घ्या आणि कुठलाही पार्ट जर समजला नाही तर तो विचारण्याचं थोडंसं धाडस करा. कारण डाऊट्स जे आहेत ते राहिले तर ते पुढच्या गोष्टी शिकताना तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जाता जाता मला एक सवय आहे थोडंसं काहीतरी वेगळं सांगण्याची, काहीतरी हे करण्याची. तर मगाशी आपण ज्या ह्याच्या रिॲक्शन्स पाहिल्या, सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स पाहिल्या किंवा त्याला आपण नुसतं डिस्प्लेसमेंट रिॲक्शन्स असं सुद्धा म्हणतो. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की कॉपर जो आहे तो लेस रिॲक्टिव्ह आहे आणि त्याला कोण हे करतो, डिस्प्लेस करतो, Fe डिस्प्लेस करतो. मग तसंच आपण आता हे स्पर्धेचं युग आहे. बघा लक्षात घ्या की आपण हे जर रिलेट केलं आपल्या ह्याच्याशी, आपल्या या स्पर्धेशी रिलेट केलं ही गोष्ट, तर आपण जर कमी ॲक्टिव्ह असलो, आपण जर जास्त कुठल्याही गोष्टीमध्ये पार्टिसिपेट होत नसलो, जास्त आपल्या ॲक्टिव्हिटीज नसतील, तर आपल्यापेक्षा कुठलीही व्यक्ती जी जास्त ॲक्टिव्ह असेल ती आपल्याला डिस्प्लेस करू शकते, करेल ती आपल्याला डिस्प्लेस. म्हणजे लक्षात घ्या, कॉपर हा कमी ॲक्टिव्ह आहे, त्याला डिस्प्लेस कोण करतो, जास्त ॲक्टिव्ह असणारा एलिमेंट म्हणजे Fe त्याला डिस्प्लेस करतो. आणि तेच जीवनाच्या बाबतीत पण आहे की जोपर्यंत आपण जास्त ॲक्टिव्ह राहत नाही आहे तोपर्यंत कुठलाही एखादा एलिमेंट आपण जर इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये राहिलो तर दुसरं कोणीतरी आपली जागा घेऊन जाईल. ठीक आहे. आणि मग आपल्याला जे सक्सेस मिळायला पाहिजे ते मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात हे असं, म्हणजे हे मी तुम्हाला म्हणजे उदाहरण म्हणजे हे सांगते की आपल्या जर लक्षात राहिलं नाही तर कसं लक्षात ठेवायचं की लेस ॲक्टिव्ह एलिमेंट इट इज डिस्प्लेस्ड बाय अ मोर ॲक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे लेस ॲक्टिव्ह एलिमेंट असेल तर तो कोण डिस्प्लेस करू शकतो, जो मोर ॲक्टिव्ह आहे तोच डिस्प्लेस करू शकतो, उलट होणार नाही. म्हणजे मोर ॲक्टिव्हला लेस ॲक्टिव्ह कधीही डिस्प्लेस करणार नाही. मग हे सुद्धा थोडंसं जीवनाचं तत्त्व जे आहे ते सुद्धा या ठिकाणी थोडंसं समजून घ्या. आणि कुठल्याही गोष्टी जर समजल्या नाही त्याला आणि प्रॅक्टिस लागणार आहे तुम्हाला. याला तुम्ही प्रॅक्टिस जर केली नाही, तुम्ही हे लिहून पाहिलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. तुम्ही त्यामुळे ती रायटिंगची प्रॅक्टिस पण करा आणि डाऊट्स असतील तर ते माझ्यापर्यंत पोचवायचे आहेत. ओके.